उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळा यावा आणि आईस्क्रीम खाऊ नये असं तर होऊच शकत नाही. पण होतं असं, बाजारामध्ये मिळणारे आईस्क्रीम हे वेगवेगळे CMC MMC पावडर टाकून बनवलेले असतात. आपण आईस्क्रीम विकत घेतेवेळी फ्रूट आईस्क्रीम निवडतो, पण त्या आईस्क्रीम मध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रूटचा वापर केलेला नसतो, फक्त फ्लेवर ऍड केलेले असतात. आज आपण फ्रेश चिकूचा वापर करून चिकू आईस्क्रीम बनवणार आहोत, जे चवीला तर भन्नाट लागतात. शिवाय तुम्ही तुमच्या मुलाला कुठल्याही प्रकारचा संकोच न करता आईस्क्रीम खाऊ देऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करू. चिकू आईस्क्रीम बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहेत 4 चिकू. आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला छान पिकलेले चिकू घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी घेतलेलं आहे पाव लिटर दूध. आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी फुल फॅट फुल क्रीम दूध घ्यायचं आहे. प्रथम आपल्याला हे दूध गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे. या ठिकाणी मी अर्धा कप घरच्या दुधावरची साय घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याऐवजी अमूलची जी फ्रेश क्रीम येते तीही वापरू शकता. या ठिकाणी मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर. या ठिकाणी मी घेतलेला आहे 2 टेबलस्पून मिल्क पावडर. मिल्क पावडर व कॉर्नफ्लोअर मुळे आपल्या दुधाला छान घट्टपणा येतो. जर तुम्हाला मिल्क पावडरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पाव लिटरच्या ऐवजी अर्धा लिटर दूध घेऊन त्याला घोटून कमी करून घेऊ शकता. या ठिकाणी मी घरची साय घेतलेली आहे. ती पातळ असल्यामुळे मी त्यामध्ये हे पावडर टाकून त्यातच मिक्स करून घेत आहे. जर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम वापरली तर थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर व कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेऊ शकता. आता आपल्याला हे दोन्हीही पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला पावडरच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. या ठिकाणी आपलं कॉर्नफ्लोअर व मिल्क पावडर क्रीम मध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण गॅसवरती उकळत ठेवलेल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी गॅसवरती तापत ठेवलेलं आपलं दूध उकळलं गेलेलं आहे. आता आपल्याला या दुधामध्ये क्रीम, मिल्क पावडर व कॉर्नफ्लोअर याचं जे आपण मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर व मिल्क पावडरचा वापर केल्यामुळे आपल्या दुधाला लवकर घट्टपणा येतो व आपण क्रीमचा वापर केल्यामुळे आपला आईस्क्रीम छान क्रीमी व्हायला मदत होते. आता आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे व दूध बरंच घट्ट बनलेलं आहे. आता आपल्याला या दुधाला 5 मिनिट अगदी मंद आचेवरती उकळत ठेवायचं आहे. पर्यंत आपलं दूध उकळत आहे तोपर्यंत आपण चिकूचं प्रिपरेशन करून घेऊ. मी सर्व चिकू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला या सर्व चिकूवरची साल काढून त्याच्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी चिकूच्या बिया वेगळ्या करून काही मोठ्या व काही छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. पण मी या सर्वच फोडीची प्युरी बनवून घेणार आहे. जर तुम्हाला चिकू आईस्क्रीम खातेवेळी थोडासा चिकूचा फील हवा असेल तर तुम्ही अशा छोट्या फोडी चिकू आईस्क्रीम मध्ये ऍड करू शकता. या ठिकाणी मी चिकू मिक्सर जार मध्ये ऍड करून घेतलेले आहे. त्यामध्ये या ठिकाणी मी ऍड करून घेत आहे 1/4 कप साखर. साखरेचं प्रमाण तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. या ठिकाणी मी चिकूच्या पल्प बरोबर साखर बारीक करून घेत आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधामध्ये टाकून ती विरघळवूनही घेऊ शकता. या ठिकाणी आपलं गॅसवरती उकळत ठेवलेलं दूध छान उकळलं आहे व त्याला छान घट्टपणा आलेला आहे. आता आपल्याला या दुधाला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे व त्यानंतरच आपण चिकूची प्युरी यामध्ये मिक्स करणार आहोत. जर तुम्ही गरम दुधामध्ये चिकू मिक्स केला तर दूध फाटू शकतं, त्यामुळे आपल्याला दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता आपलं दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता दुधाला छान घट्टपणा आलेला आहे. मिल्क पावडरचा वापर केल्यामुळे व आपल्या दुधाला पटकन घट्टपणा येतो. अन्यथा तुम्ही अर्धा लिटर दूध घेऊन त्याला घोटूनही घट्टपणा आणू शकता. आता आपल्याला यामध्ये चिकूचा पल्प मिक्स करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी मिक्सरमध्ये चिकूच्या पल्पची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला ही पेस्ट दुधामध्ये ऍड करून घ्यायची आहे. आता आपल्याला हा चिकूचा पल्प दुधामध्ये एकदम छान एकजीव होईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. या ठिकाणी चिकूचा पल्प व दूध व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आईस्क्रीम सेट करायला ठेवण्यासाठी या ठिकाणी मी एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये बनवून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे.
आईस्क्रीमसाठी बनवून घेतलेले मिश्रण डब्यामध्ये घालून झालेलं आहे। आता आपल्याला या डब्याला गच्च झाकण लावून फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी 10 ते 12 तास ठेवून द्यायचं आहे। आईस्क्रीम सेट होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे लीड असलेल्या डब्यामध्येच ठेवायचं आहे। जर तुम्ही आईस्क्रीम उघडं सेट होण्यासाठी ठेवलं तर त्यावरती बर्फ जमा होईल, त्यामुळे आपल्याला डब्याला झाकण लावूनच त्यामध्ये आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। या ठिकाणी मी 8 ते 10 तास आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवलेला आहे। आता आपला आईस्क्रीम सेट झालेला आहे। या ठिकाणी आपला आईस्क्रीम छान फ्रीज झालेला आहे, पण तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम मध्ये थोडेसे आईस क्रिस्टल किंवा आईस्क्रीम जास्त गच्च वाटतं। आपल्याला मार्केट सारखं एकदम स्मूथ असं टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला हे आईस्क्रीम एक वेळा काढून मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी आईस्क्रीम मिक्सर मध्ये काढून घेतलेला आहे। आता आपल्याला या आईस्क्रीमला छान फ्लफी होण्यासाठी मिक्सर वरती 5 मिनिट फिरवून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला आईस्क्रीम छान फ्लफी झालेला आहे। मी 4 ते 5 मिनिट आईस्क्रीम मिक्सर वरती फिरवून घेतलेलं आहे। आणि आईस्क्रीम बनवून घेण्यासाठी जे मिश्रण सुरुवातीला बनवलं होतं ते थोडंसं पातळ होतं। तुम्ही अशा प्रकारे डबल जेव्हा ते मिक्सर मधनं काढता त्याला छान फ्लफीनेस येऊन घट्टपणा येतो, एकदम क्रीमी असं हे बनलेलं आहे। आता आपल्याला हे सेट होण्यासाठी परत एक वेळा डब्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या आईस्क्रीमच्या मिश्रणाला एकदम सुरेख असं टेक्स्चर आलेलं आहे। आता आपल्याला हे आईस्क्रीम फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 5 ते 6 तासामध्ये आपलं एकदम क्रीमी व एकदम परफेक्ट असं आईस्क्रीम बनून तयार होईल। या ठिकाणी आपलं एकदम परफेक्ट असं आईस्क्रीम बनून तयार झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊ। माझ्याकडे आईस्क्रीम स्कूप नसल्यामुळे मी या पळीच्या मदतीने आईस्क्रीम काढून घेणार आहे। या ठिकाणी मी पळीच्या मदतीने आईस्क्रीम काढून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या आईस्क्रीमला एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे। या ठिकाणी आपलं होममेड एकदम हेल्दी आणि टेस्टी असं चिकू आईस्क्रीम बनून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।